नमस्कार मंडळी, दिवाळी स्पेशल फराळामध्ये आजची आपली रेसिपी आहे नानकटाई। आणि त्यासाठी आपण एका बाउल मध्ये सर्वप्रथम आपण 1 कप तूप घ्यायचं आहे। इथे मी आरुषीचं तूप वापरलेलं आहे। हे लोणकड तूप आहे। तुम्हाला जर हे तूप मागवायचं असेल तर ह्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे। 1 वाटी पिठी साखर। आता आपण हे छान फेटून घेऊया। कमीत कमी आपल्याला 5 ते 7 मिनिटं फेटायचं आहे। 1 वाटी मैदा, अर्धा वाटी बेसन, पाऊण वाटी रवा, पाव चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, चवीनुसार वेलची पावडर ऍड करायची। आता आपण हे छान एकजीव करून घेऊया। पाण्याच्या ह्याच्यात काहीच वापर करायचा नाहीये। पिठाचा छान गोळा तयार झालेला आहे। आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। नानकटाई करण्यासाठी एक वंड पॅन घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये स्टँड ठेवून ते गरम करायला ठेवायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे जी त्या कढईच्या आतमध्ये राहील। त्याला आपण फॉइल पेपर किंवा बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं बटरने ग्रीसिंग करायचं आहे। मध्यम असा पिठाचा गोळा करायचा आहे। त्याला छान आपण बिस्किटासारखा गोल असा शेप देऊया। आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावून घेऊया। आता आपण ह्याला गरम झालेल्या कढईमध्ये छान 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे। आपली बिस्किटं रेडी आहेत। 15 ते 20 मिनिटं बेक केल्यानंतर बघा किती छान फुगलेली आहेत। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।